नमस्कार, मी बसवेश्वर शिवचरण धाराशिवे, सचिव श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमाला. मागच्या 2 दशकापासून आपल्या संस्थेअंतर्गत वेगवेगळे उपक्रम चालवले जातात. ऊंची है दीवारें, लंबी है डगर, ना है हमराही, ना है हम सफर. ऊंची है दीवारें, लंबी है डगर, ना है हमराही, ना है हम सफर. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपली संस्था ही चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. नमस्कार, श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मी विश्वेश्वर भरोसे आपले हार्दिक स्वागत करतो. हासिल होगा वो सब तुझको, पथरीली राहों में विश्वास के सहारे तू बढ़ता चल. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील स्पोर्ट्समध्ये भाग घेऊन पुरस्कार त्या ठिकाणी पटकावलेले आहेत. महाविद्यालयाचे अल्युमनी हे अनेक उच्च पदावर तसेच विविध देशामध्ये कार्यरत असून ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ऊंचे रहे जो तेरे कद से इरादे, तो ये फलक मगरूर. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर समीर शफी, वर्किंग ॲज ए हेड ऑफ द डिपार्टमेंट अँड एम.फार्म कोऑर्डिनेटर इन शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी अलमला लातूर. हमने सूरज सजलना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है. त्याचंच एक आउटकम म्हणून शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीचा पहिल्या बॅचचा विद्यार्थी हर्षानंद स्वामी हा विद्यापीठात गोल्ड मेडल यानं पटकावलेला आहे. शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीचा विद्यार्थी योगेश चिलपुल ह्या विद्यार्थ्यानं ऑल इंडिया रँक 21 आणि दुसरा एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक 51 अशा रँक्स हे जीपॅट सारख्या एक्झाममध्ये मिळवलेलं आहे. नमस्कार, मी प्राध्यापक सूरज मालपानी मागील 15 वर्षापासून शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच त्यांच्या अंगी असणाऱ्या कला, क्रीडा, संशोधन व सामाजिक क्षेत्रातील गुणवत्ता वाढीकरिता विविध उपक्रम राबवले जातात. नागपूरला पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांकरिता अन्नछत्र विविध ठिकाणी आयोजित केलेले असतात, परंतु एक सामाजिक देणं म्हणून महाविद्यालयाच्या वतीने या पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर व प्रथमोपचार सेवा दरवर्षी आयोजित केली जाते. सोबतच विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल नॉलेजला सामाजिक एक्सपोजर मिळावं या अनुषंगानं आत्तापर्यंत 25,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी, विविध शिबिरांचं आयोजन यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा निभावलेला आहे.
प्रशांत शिवचरण धाराशिवे प्राचार्य म्हणून विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय आलमला येथे सन 2008 पासून कार्यरत आहे. हे विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या अंतर्गत चालतं. या कॉलेजची स्थापना सन 2008 साली झाली आणि या कॉलेजचं विजन आहे टू प्रोव्हाइड क्वालिटी टेक्निकल एज्युकेशन इन रूरल एरिया. मराठवाड्यामध्ये सन 2019 साली NB ॲक्रिडिशन होणारं हे प्रथम महाविद्यालय होतं. या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उत्तम दर्जाचे असतात. त्याच अनुषंगाने आम्ही इथं जो काही स्टाफ आम्ही घेतलेला आहे या स्टाफ त्या विद्यार्थ्याला घडवण्याचं काम करतात. त्या अनुषंगाने आमचा महाविद्यालयाचा निकाल हा सातत्याने 90% अधिक असतो. निकालच नाही तर बाकी पण बाबीमध्ये हे महाविद्यालय सातत्यानं चांगलं काम करत आहे. टेक्निकल एज्युकेशन्स असतील किंवा टेक्निकल इव्हेंट्स असतील किंवा एखाद्या सोशल ॲक्टिव्हिटीज असेल किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटी असतील, ह्या सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये 98% गुण घेऊन प्रथम येणारे नेहा पाटीलसारखी विद्यार्थिनीसुद्धा इथं आहेत. आज आम्हाला अभिमानाने सांगावं वाटतं की आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी आज अतिशय उच्च पदावर कार्य करत आहेत. हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं हर कोशिश. त्या महाविद्यालयाचं जे विजन आहे टू प्रोव्हाइड क्वालिटी टेक्निकल एज्युकेशन, त्याच अनुषंगानं आम्ही हे क्वालिटी टेक्निकल एज्युकेशन देण्याचं आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच आम्हाला आज नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिशनची 2 वेळेस NB ॲक्रिडिशन हे महाविद्यालय झालेलं आहे. ही आम्हाला आमच्या मिशनला पूरक असे कार्य होत असल्याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. माझे नाव स्वाती प्रभाकर कापसे. मी ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्राचार्य या पदावर काम करते. श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कूलची स्थापना 2013मध्ये झाली. 2013मध्ये आनंद स्वप्न उराशी बाळगून या शाळेनं पहिलं पाऊल टाकलं. तर इथे प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी ही शाळा कटिबद्ध आहे. याचबरोबर मुलांच्या सुप्त गुणांना व कलेला वाव मिळावा यासाठी शाळेमध्ये संगीत क्लाससुद्धा चालतात. तसेच इथे काम करणारा स्टाफ जो आहे तो वेल एक्सपिरियन्सवाला आहे. तसेच त्यांना 10 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी काम करणं हेच आपल्या संस्थेचं उद्दिष्ट आहे.